चला मॅच आपण ऑन करतोय. सूरज परदेशी तुम्हाला ऑन स्ट्राइक एंडकडे बघायला मिळेल आणि आशिष परदेशी तर नॉन स्ट्राइक एंडकडे आहे. पहिलं पॉवर प्लेचं षटक, 5 षटकं 5 बॉलर. लक्षात घ्या, पहिला बॉल डाऊन द ग्राउंड जायचं होतं. लॉंग ऑफचा फिल्डर पोहोचलाय जवळपास लॉंग ऑन मध्ये. रनिंग बिटवीन द विकेट 2 रन पूर्ण केले जात आहेत. अकाउंट ओपन झाला. मयूर फडके हा पॉवर प्लेचं षटक घेऊन आलाय. फारच चांगले मॅचेस सातत्यानं तुम्हाला होताना बघायला मिळालेत. मागील सामना थोडासा एकतर्फी चालायचं कारण धावांचं इन्व्हेस्टमेंट कमी झालं पलेस्पेट टीमकडून. नेरे टीमने गोलंदाजी काय अफलातून केली. सूरजनं आक्रमण केलंय, गॅप मध्ये बॉल ढकललाय. पॉवर प्लेचा फायदा उचलताना आलाय चौकार. इन ऍक्शन मध्ये आलाय सूरज. पहिला चौकार त्याच्या बॅटमधून. पुन्हा एकदा हवेत खेळत, यावेळेस मिनी हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न. बॉडीच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये धावत असताना भरपूर प्रयत्न तिथे केले. लास्ट मोमेंट पर्यंत आणखीन एक 4 लगातार बॅक टू बॅक 2 चौकार इथे आलेत बॅट्समन सूरज परदेशीच्या बॅटमधून. दोन बॉल 2 चौकार सुरुवात झाली आहे. रन्स येणं या मैदानावर फार महत्वाचं आहे. हो, खूप चांगला फटका देखील. गॅप मिळाले, एज लागली बॉल पाठीमागे. आणखीन एक सलग 3 बॉल 3 चौकार येत आहेत बॅटर सूरज परदेशीच्या बॅटमधून. पहिल्या बॉलवर डबल आले आणि त्याच्यानंतर बॅक टू बॅक 3 चौकार येताना आपण पाहिलेत. काय फटकेबाजी करतोय सुरेश परदेशी. पुन्हा एकदा हा फटकाही तेवढाच स्टीप मध्ये पॉइंटला. सांग क्षेत्ररक्षण लास्ट शेवटच्या क्षणापर्यंत बॉलचा पाठलाग तिकडे राहिला. चौकार अडवलाय. पुन्हा एकदा 2 रन तोपर्यंत इझिली कन्वर्ट केल्या जात आहेत. चांगली बॉलच्या मेरिटनुसार आता फलंदाजी होते. अगदी आपण बघितलं पहिला लॉंग ऑन वाईडिश लॉंग ऑन कडे, त्याच्यानंतर डीपेक्षा कव्हरला लॉंग स्टॉप मध्ये असे 3 चौकार आले. आणि पुन्हा एकदा त्याच एरियाला टार्गेट करत असताना वाईडिश लॉंग ऑन कडे ताकद थोडी अर्धवट राहिली तरी रन मिळती 4. चौथा चौकार या ओव्हर मधला. धन्यवाद डीजे. 4 चौकार 2 डबल अशा 20 धावा पहिल्या पॉवर मध्ये आलेल्या आहेत मयूर फडकेच्या. नवीन बॉलर मनीष फडके. सध्या सजावटी काही फिल्डिंग डिपार्टमेंट मध्ये आता एक एक्स्ट्रा प्लेयर जो 30 सर्कलच्या बाहेर बघायला मिळेल. 3 क्षेत्ररक्षक करतील. पहिलं पॉवर प्लेचं षटक सूरज परदेशी यानं आपल्या नावी केलं. 6 बॉल त्यांनी खेळत आणि 20 धावांचं योगदान आपल्या टीमसाठी त्याने दिलंय. सुरुवात दर्जेदार झाली. बॅटिंग करत असताना सध्या मैदानामध्ये लेफ्ट हँडेड आशिष परदेशी ऑन सेकंड इनकडे सज्ज होत असताना मनीष फडके सेकंड पॉवर प्ले. पहिला बॉल टॅप केल्या, बॉलला गॅप शोधण्यामध्ये यश मिळाली आहे. हुलकावणी देत असताना बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. लास्ट मोमेंट पर्यंत पुन्हा एकदा फाईट राहिली. खराब फिल्डिंग. आणखीन एक 4. चौकार आला इथे. खराब फिल्डिंग
नतीजा 4 रन आपल्याला बघायला मिळत आहेत. खूप क्लास बॅटिंग चौकारांकडे जास्त कॉन्सन्ट्रेट केलं अगदी ओपनिंग ब्लास्टर्सनं आणि रन ही फार चांगल्या पुढे पुढे चाललेत. फक्त 7 चेंडूचा खेळ संपलाय. 24 रन सध्या फळकावर झळकत आहेत. एकही खेळाडू गमावले नाही या बिंगार टीमला. चांगला बॅटिंगमध्ये रुटीन. आशिषला आवडतं मैदानामध्ये चौफेर फटकेबाजी करणं. यावेळेस स्विच हिट करण्याचा प्रयत्न त्याचा अपुरा राहिलाय, अर्धवट राहिलाय. डॉट बॉल इथे पहिला निर्धाव चेंडू या पहिल्या इनिंगचा. मनीष पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो, अगदी स्लोअर वन होता आणि त्याच्यानंतर वाईड यॉर्कर करताना दिसतंय. चॉप करायचं होतं आशिषला. 1 रन पूर्ण झाले श्रीकाच्या रिंगणामधून. पुन्हा एकदा फिल्डिंगमध्ये बदल. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन सध्या मैदानामध्ये सुरू असताना मागील 3 वर्षामध्ये भरपूर लोकप्रियता मिळवली या दोन्ही टीमनं. अनेक यंगस्टर्स बघायला मिळत आहेत. प्रतिभाशाली खेळाडू आणि एक चांगली दर्जेदार ही लढत आहे. समतोल लढत असंच मी उल्लेख करेन, कारण दोन्ही टीमच्या खेळाडूंकडे आपण बघितलं तर युवा जिगरबाज खेळाडू तुम्हाला दोन्ही टीम मध्ये बघा मिळते. समोरून चकमा दिलेला यू टर्न केलाय, थोडेसे फिंगर रोल केल्याने प्रॉफिट मिळाले कारण डॉट बॉल. मनीष फडके चेंज ऑफ स्पेस गती परिवर्तन. वारंवार एकाच टप्प्यावर एकाच लेंथ आणि एकाच गतीने गोलंदाजी केली तर त्यावर चोप बसतो, परंतु जेव्हा लेंथ लाईन आणि गतीमध्ये बदल करतो स्पेशली तेव्हा खोदून काढला बॉलला उंच दिशा देण्याचा प्रयत्न. फिल्डिंग चांगली. यस, चौकार अडवलाय. 2 रन चेलवर जाण्याचा पहिल्यांदा मोह होता, परंतु जसं बघितलं की बॉल थोडासा अर्धवट राहिलाय, अपुरा राहिलाय. हा जाईल. त्यानंतर चौकार तिथे रोखला गेला. 2 रन पुन्हा एकदा मिळत आहेत. सुरेश परदेशी पॉवर प्ले मध्ये सध्या पॉवरफुल फलंदाजी करतायत. मेरिट नुसार खेळ सुरू आहे. फसवलं पुन्हा एकदा. ताकद झोकून देण्याचा प्रयत्न होता. आणखी एकदा लेग ब्रेकचा वापर झाला. आणखीन एक डॉट बॉल तिथे आलाय. हे षटक फार चांगले राहिले. पहिल्या ओव्हरमध्ये 20 धावा आले होते. या ओव्हरमध्ये कमबॅकिंग ओव्हर मनीष फडकेची. रन फक्त खर्च केले 7. 2 ओव्हर नंतर बिनबाद 27. दोन षटक पॉवर प्लेचे समाप्त झालेत. फिल्डिंग डिपार्टमेंट मध्ये सजावटी, कारण 5 फिल्डर आता बाउंड्री लागत घेऊन जायचंय. 27 धावा फलकावर लागलेत पहिल्या 2 ओव्हरमध्ये. प्लस पॉइंट आहे की सलामीला गेलेली जोडी सध्या मैदानामध्ये सुरक्षित आहेत. रन ही त्यांच्या बॅटमधून येत आहेत. चांगले स्कोरिंग शॉट स्पेशल सूरजनं जी फटकेबाजी आतापर्यंत केली आहे, चौकारांची आतिषबाजी केली आहे. चला एकालाच कोणाला तरी फिल्डिंग लावू द्या. सगळ्या जर चर्चा राहिली तर वेळ जाणारच. प्रतीक उद्धार आलेत आणि या बॉलला अगदी फ्लिक केलाय. बॉल चालाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. लेग ग्लास पद्धतीने आलाय चौकार. चांगली फटकेबाजी सध्या आशिष कडून देखील. हो, स्किट केला बॉल. सबमरीन डिलिव्हरी राहिली आहे, कारण जी उंची अपेक्षित होती आशिषला ती मिळाली नाहीये. काल अगदी बॉल
स्किट करून निघून गेला. विकेट कीपरकडे डॉट बॉल देखील इथेही बघायला मिळते. 31 वर सध्या धावसंख्येचे फरक. हो, डायरेक्टली जाऊन स्टंपवर आदळला हा फुलटॉस बॉल. आशिष परदेशीनं मिस केलाय आणि तिकडे सांगत असताना मयूर, यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. क्लीन बोल्ड. फटका सजवला. बॉटम हँड सुटला होता परंतु रन मिळती जेवढ्या हव्या होत्या. ताकद नजाकत सगळं काही या फटक्यामध्ये दिसलं आणि विशारा अगदी येईल हा पॉवरफुल हिट. हातोडा स्टाईल षटकार. चांगली फटकेबाजी सध्या. साहिलने येता क्षणी आक्रमण केले. साहिल मिसाळ, त्याचे मिसाईल त्यांनी लॉन्च केली. एक रन इथे मिळाले. हरण्या बैलाचे मालक पंकज भालेकर यांचं आगमन झालंय या व्यासपीठावर. पंकज भालेकर, आपलं हार्दिक स्वागत. शर्यत क्षेत्रामधील अग्रगणित नाव आहे. कधी कधी असं वाटतं क्रिकेटचा क्रेज कमी झालाय, शर्यत क्षेत्राचा वाढलाय आणि ते खरंही आहे. फुल टॉस आहे, हव्यात आहे, हवाई फायर आहे. फिल्डर डाऊन द बॉल जज करत असताना चूक होणार नाही. क्षेत्ररक्षक होते मनीष, ज्यांना झेल टिपलाय आणि फलंदाज होत आहेत बाद. अडतीस रन ऑन बोर्डवर आहेत. दोन्ही सलामीवीर सध्या शांत आहेत. सुरेश परदेशी, आशिष परदेशी दोन खेळाडू बाद झालेत. नवीन बॅटर मैदानामध्ये दर्पण मडवी आणि साहिल मिसाळ दोन्ही बॅटर सध्या मैदानामध्ये आपण बघतोय. गोलंदाजी मार्कवर चौथ्या षटकामध्ये साईनाथ मुकादम इनसाइड आउट करण्याचा प्रयत्न. शॉट एकशा कव्हरला. फुटबॉल स्टाईलने बॉल अडवलाय. दुसरीचा प्रयत्न होतोय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चांगलं तालमेल दोन्ही खेळाडूंमधून. सर्कलच्या रिंगणाच्या आसपास बॉल अडवला गेल्यानंतरही देखील 2 रन धावून पूर्ण केले गेलेत. थोडंसं ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळतं. त्यामुळे थोडासा उन्हाचा जो तडाखा होता तो कमी झालाय. ओ वाईट यॉर्कर, बेस्ट डिलिव्हरी, सगळ्याधिक सुंदर चेंडू. कारण यॉर्कर बॉलवर हेलिकॉप्टर सारखे फटके लॉन्च होतात, परंतु वाईट यॉर्कर कडे जर तुमच्याकडे चॉप करणं परफेक्टली तुम्ही केला नाही तर ते डॉट बॉलच जातात आणि अगदी तसाच काही बॉल मागे राहिलाय. पुन्हा एकदा टॅबिंग क्रिकेट बॉल बॅक ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. पाठीमागे फिल्डर लॉंग ऑफ मधून आले. एक रन बनले दुसरीसाठी.
रिस्की रन ही कंप्लीट केली आहे. काय धावतायत दोन्ही खेळाडू. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. जर यस डेफिनेटली षटकार चौकार थांबले तर सिंगल डबल, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करून धावा घेणं, धावसंख्या फळक निरंतर हलतट ठेवणं. शॉट ऑन पूल करायचं होतं बॅटच्या वरच्या बाजूला, जवळपास स्टिकर पर्यंत बॉल लागला, सेफली लँड देखील होते, फिल्डर पोहोचले. दोन पुन्हा एकदा. मागील 4 बॉल मध्ये 3 डबल आलेत. धावसंख्या शुभम स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये असताना 44. सिद्धिविनायक बिंगारी या टीमनं खूप चांगलं दोन्ही टीमच्या टी शर्ट कॉम्बिनेशन जवळपास तसंच थोडं लाईट अँड डार्क. मायरा महेश नाईक कलंबुसरे यांच्याकडून फटकार प्रॉपर आहे बॅटच्या कनेक्शन मध्ये, परंतु यशची स्तुती करावी लागेल ज्यापर्यंत बॉलवर झडप घातली. आणखीन एक खेळाडू झेल बाद. थँक्यू डीजे. धावसंख्या आहे 44, 44. नवीन बॅटर 5व्या क्रमांकावर कुणाल नाईक बॅटिंगसाठी दाखल झालाय. 3 प्रमुख खेळाडू गमावलेत, परंतु प्रत्येकाने आपलं काम केलंय. सूरज परदेशीनं 22 रन केल्या, आशिषनं त्याला 7 देत असताना 9 रन केल्या आणि त्यानंतर साहिल मिसाळनं 13 धावा देत असताना ही इनिंग पुढे घेऊन जाण्याचा ही चांगली बॅटिंग. 44 लॉस ऑफ 3. कुणाल आलाय मिडल ऑर्डर मध्ये. आज कुणाल बॅटिंग साठी आलाय 5व्या क्रमांकावर. चौथं षटक. अंतिम बॉल या ओव्हरचा सायनाथ. हो, इथे अगोदर ठरवलं होतं की खेळ पॅडल स्वीप आणि तिथे तू घेणार का मी घेणार हे भांडण सुरू आहे, आणि तोपर्यंत बॉल निघून गेला. चकमा देत असताना लॉंग स्टॉपला नॉन स्टॉप चौकार. धन्यवाद. थँक्यू डीजे. 4 षटक संपलेत. रन फरक धावा 48. सुरेश भाई थोडे गडबडीत दिसत आहेत. शेवटचं षटक आता अंतिम 6 बॉल उर्वरित राहिलेत. 48वा ऑन बोर्डवर सहकताना सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजीची जबाबदारी मनीष कुटले. एक तो मनीष फडके, एक मनीष कुटले, एक मयूर फडके असे थोडेसे नावं जे थोडी विचलित करतात नो डाऊट. चला मॅच मध्ये पहिला बॉल सुरुवात झाली. वाईड यॉर्करने चॅलेंज केलाय फलंदाजाला. दर्पण मडवीला डॉट बॉल. पहिल्यांदा ऑन स्ट्राईक इनिंगकडे दर्पण आलेत. सन्माननीय पोलीस पाटील वाजेगावचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व सन्माननीय नरेश दामोदर पाटील साहेबांचं आगमन झालंय. 2000 रुपयाचं आर्थिक सहकार्य त्याने आम्हाला दिलंय. त्यांचं मनपूर्वक आभारी आम्ही आहोत. व्हाईट बॉलचा इशारा पंचांनी केलाय. वाईट न संघाची धावसंख्या आहे 49. अर्धशतकापासून दूर अगदी थोडंसं एक पाऊल दूर. इनिंगची पहिली एक्स्ट्रा रन बघायला मिळाले.
जरूर काही फिल्डिंग मधून एक्स्ट्रा आलेत, परंतु हरकत नाही. फ्लिक ऑफ द रिस्क करण्याचा प्रयत्न होता आणि तिथे फिल्डर बॉल खाली आलाय. शॉर्ट थर्ड मॅनला टिपला जायला झेल. फलंदाज होतात बाद. दर्पण चक्के शांत. खोदून काढल्या या बॉलला. पाठीमागे फिल्डर आहेत. रन पूर्ण केली जाईल. सिंगल. छोट्या महाद्या आणि मोठ्या महाद्या बैलाचे छोटे मालक विहान पाटील उलवे या व्यासपीठावर आपलं हार्दिक स्वागत. सिंगल बनले. मागील बॉलवर अर्धशतक पूर्ण झाले. सिद्धिविनायक भिंगारी संघानं 50 रन जोडलेत बोर्डवर. कुणालकडून काय अपेक्षा आहेत आता अंतिम ओव्हरमध्ये? जे अंतिम ओव्हरचे 2 बॉल उर्वरित आहेत, 3 बॉल उर्वरित आहेत, कारण एक वाईड होता. हो, चांगला बॉल योग्य ठिकाणी. उत्तर नव्हतं कुणालकडे, फक्त सन्मान दिलाय. 1 रन इथे पूर्ण होते. स्ट्राईक रोटेट केली. धावसंख्या अजून 1 ने पुढे 51 वर. फार फिल्डिंगमध्ये बदलाव करावे लागतात. लेफ्ट हँडेड सागर अजूनही मैदानामध्ये आहेत. सागर परदेशी पहिला बॉल फेस केला होता. सिंगल त्यावर त्यांनी केली होती, परंतु आता एंड चांगला कोण करणार हे पाहायचं आहे. पहिलं षटक 20 होतं, असं वाटलं होतं 70-75 बनतील, परंतु चांगली बॉलिंग. टार्गेटचा प्रयत्न तिथे कॉल होता. खरं तर प्रतीकचा काही अगदी स्टंपवर फेकून मार, याच कारणास्तव तो डायरेक्ट हिटचा प्रयत्न. आणखीन एक सिंगल. 52. शेवटचा बॉल, लास्ट बॉल ऑफ द इनिंग. या पहिल्या सत्रातील शेवटचा बॉल डिलिव्हर होते. कुणाल आहेत सायकरेनकडे. थोडे लेट आलेत कुणाल बॅटिंगसाठी मैदानामध्ये. 5व्या क्रमांकावर जवळपास आज फक्त 2 बॉल वाटायला आलेत, त्यामध्ये 5 रन त्यांनी केलेत. लास्ट बॉल आहे या पहिल्या सत्राचा, अंतिम बॉल. टार्गेट सेट करणारा. ओ, हा देखील अवे फ्रॉम द बॉडी केला आणि बघत राहिलाय कोणाला अपेक्षित नजरेनं. एंड झाले हे षटक, पहिलं सत्र देखील. आणि अशा रीतीनं या पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना पहिल्या ओव्हरमध्ये 20 रन आल्या होत्या. असं म्हटलं होतं की रन बनतील, परंतु नंतरच्या 4 ओव्हरमध्ये फक्त 32 आल्या. त्या कारणास्तव 52 रन या रन फलकावर लागलेले आहेत. 52 आणि 53 धावांचं आव्हान आहे द्वितीय सत्रामध्ये युवा स्पोर्ट्स नांदगाव या संघासमोर सिद्धिविनायक भिंगारीने ठेवलंय. ऐकूया पुन्हा एकदा दुसऱ्या सत्रामध्ये याच गावचे भूमिपुत्र आदित्य यांचा आवाज. तोपर्यंत डीजे.
स्पर्धेनिशीर सर्च स्वागत. त्यानंतर किरणदादा भगत यांचे आगमन, त्यांचं या स्पर्धेनिशीर सर्च स्वागत. त्रेपन्नचं टार्गेट असणार आहे युवा स्पोर्ट्स नांदगावच्या पुढे. सलामीची जोडी आपल्याला मैदानात जाताना आपल्याला पाहायला मिळते. सलामीची जोड आपल्याला मैदानात पाहायला मिळते. मनीष कुटले आणि नॉन स्ट्राईकला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतंय प्रतीक हुद्दार. अशी सलामीची जोडी आपल्याला मैदानात जरूर पाहायला मिळते नांदगाव टीमची. पंचांचा इशारा, ग्रीन सिग्नल, लेट्स प्ले, गेम इज ऑन. 3-2-1 मॅचला होईल सुरुवात. हा फटका सुरेख आहे, गॅप मध्ये बॉल जरूर ट्रॅव्हल होईल. हा बॉल जाणार सीमा पार, पंचांचा इशारा येईल, आलाय चौकार. गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय आशिष परदेशी. गोलंदाजी ट्रॅकवर दुसरा बॉल घेऊन असणार तयार. हा बॉल जरूर चांगला, तिथे मात्र फटका जरूर चांगला केलाय. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतील, बॉलची तिथे मात्र अडवणी होईल. तत्पूर्वी या बॉलवर दावा खर्च होतील 2. 2 धाविणीशीर धावफलक पुढे सरसावेल. 2 बॉलचा खेळ समाप्त. 6 धावा धावफलकावर. 6 रन ऑन बोर्ड जरूर पाहायला मिळतील. स्ट्राईकला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतंय मनीष कुटले. नॉन स्ट्राईकला फलंदाज आपल्याला पाहायला मिळते प्रतीक हुद्दार. अशी सलामीची जोडी मैदानात जरूर पाहायला मिळते. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर. फटका सुरेख आहे, फटका लाजवाब आहे. या बॉलवर येतील 4 धावा. मनीष कुटले तिथे मात्र बरसत असताना जरूर पाहायला मिळतोय. मोठे फटके त्याच्या बॅटमधून येत असताना 3 बॉलचा खेळ समाप्त. धावसंख्या 10. 10 रन ऑन बोर्ड जरूर पाहायला मिळतील. 3 बॉलचा खेळ समाप्त. धावसंख्या 10. 10 धावा धावफलकावर जरूर पाहायला मिळतं. इथे मात्र प्रेशर मध्ये असणारे गोलंदाज, तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळेल आशिष परदेशी. जबाबदारी असणारी संघाची. 53 धावा. 3 बॉलचा खेळ समाप्त. धावसंख्या 10 धावा धावफलकावर जरूर पाहायला मिळेल. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर आशिष परदेशी. 4था बॉल घेऊन स्ट्राईकला फलंदाज मनीष कुटले. हा फटकाही सुरेख. क्षेत्ररक्षक असतील, करतील मिसफिल्ड, तिथे मात्र बॅकअप नसणारे. हा बॉल जाणार. पंचांचा इशारा, अजून एक दर्जेदार चौकार.
शेवटचा बॉल बाकी आहे. हा बॉल तिथे मात्र खोलवर टप्प्याचा बॉल जरूर होता, तिथे क्षेत्ररक्षक नसणार आहे. हाही बॉल जाणार, पंचांचा इशारा येईल, सीमारेखा पार, आलाय चौकार. पहिले षटक नावावर राहिलं मनीष कुटलेच्या. काय कमालीची फलंदाजी जरूर पाहायला मिळाली. पॉवर प्लेचा फायदा घेत असताना तब्बल धावा कुठल्या 18 एका षटकाच्या अखेरीस. दुसरा गोलंदाज गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळेल. कुणाल नाईक जबाबदारी असणारे, कमबॅक करावा लागेल. पहिल्या षटकामध्ये धावा जरूर खर्च झालेत, त्यानंतर कमबॅकिंग बॉलिंग अटॅक करावा लागेल. स्ट्राईकला फलंदाज असणारी तिथे आपल्याला पाहायला मिळेल. 18 धावा धावफलकावर, 53 धावांची गरज आहे. 24 बॉल 35 ची गरज. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर. रनवे मध्ये थोडासा अडथळा जरूर पाहायला मिळतो. तिथे डेड बॉलची संख्या होत असताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर. स्ट्राईकला फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. प्रतीक उद्धार अन तिथे मात्र स्ट्राईक जरूर पाहायला मिळेल. हा बॉल खोलवर टप्प्याचा जरूर होता, तिथे मात्र डिफेन्सिव्ह क्रिकेट जरूर पाहायला मिळाला. तिथे मात्र स्ट्राईक रोटेशन जरूर पाहायला मिळेल. मनीष कुटले तिथे मात्र मोठे फटके केलेत असताना पूर्णपणे चांगली तिथे आपल्याला रणनीती दोन्ही फलंदाजांची पाहायला मिळते. स्ट्राईक रोटेशन केलं, मनीषला स्ट्राईक देण्याची तिथे मात्र गरज होती, मनीषला स्ट्राईक दिली. त्यानंतर पुन्हा एक असणार गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर. कुणाल नाईक ऑन बॉलिंग अटॅक. हा बॉल सुरेख लाईन तिथे जरूर पाहायला मिळते. निर्धाव बॉलची सांगता होत असताना पाहायला मिळेल. ऑफस्टिकला क्लोज बॉल होता, तिथे मात्र डॉट बॉलची सांगता होत असताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. अशी चेंडूंची फेकी करावी लागेल. जास्तीत जास्त डॉट बॉल फेकले तर प्रेशर येईल आणि मोठे फटके आले तर सामन्यामध्ये पूर्णपणे पकड धरून राहील. हा फटका हवेत आहे आणि या फटक्याला सरळ फेकून दिलाय. आलाय दर्जेदार मॅक्सिमम बिग हिट षटकार. आक्रमक पवित्रा धरलाय. काय कमालीची फटकेबाजी जरूर पाहायला मिळते. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. आई बॉल भिरकवण्याचा जरूर प्रयत्न होता, तिथे मात्र डॉट बॉलची सांगता होत असताना पाहायला मिळते. निर्धाव बॉल. धावसंख्या पाहिली तर धावफलकावर धावसंख्या पाहायला मिळेल 25 25 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा असणारे गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर. कुणाल नाईक ऑन अ बॉलिंग अटॅक. आई फटका तिथे मात्र जरूर चांगला. क्षेत्ररक्षक असतील कुठल्याच प्रकारची चुकी न करता क्विक थ्रो जरूर पाहायला मिळते. या बॉलवर धाव कंप्लीट होईल, तिथे आपल्याला पाहायला मिळते 1. या एकाही धावेनिशीर धावफलक पुढे सरसावेल 26. चांगली रणनीती दोन्ही फलंदाजांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. चांगली प्लॅनिंग आपल्याला जरूर पाहायला मिळते. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. इथे मात्र पुन्हा एकदा डिफेन्सिव्ह क्रिकेट जरूर पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक असतील तिथे कुठल्याच प्रकारची चुकी न करता तिथे आपल्याला पाहायला मिळते. या बॉलवर धाव मिळेल 1. या एक धावेनिशीर धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 27. 2 षटकांच्या अखेरीस धावफलक जाऊन पोहोचतोय 27. देऊया आपण डीजे ला चान्स. डीजे. थँक्यू. तर येणारे 18 बॉल आणि 26 धाव्यांची गरज. 18 बॉल 26 ची गरज आपल्याला पाहायला मिळेल.
धावफलकावर धावफलक आपल्याला पाहायला मिळेल तिथे 27. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज पाहायला मिळत आहे दर्पण मडवी. जरूर गणना केली या गोलंदाजाची, चांगली गोलंदाजी करावी लागेल. 18 मध्ये 26 वाजवायचे आहेत, चांगली गोलंदाजी करावी लागेल. समोर फलंदाज पाहू आपण. प्रतीक उद्दर पुन्हा एकदा असणार. गोलंदाज तयार. पहिलाच बॉल रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न जरूर होता तिथे, मात्र डॉट बॉलची सांगता होत असताना पाहायला मिळते. या बॉलची फेकी करावी लागेल. हे चेंडू जास्तीत जास्त फेकावे लागतील टीम भिंगारीच्या बॉलरला. तिथे मात्र पाहायला मिळतंय गोलंदाज दर्पण मडवी पुन्हा एकदा असणार तयार. गोलंदाजी ट्रॅकवर. स्ट्राईकला फलंदाज प्रतीक उद्दर. बॉल उंचवर जरूर गेलाय. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न, तिथे मात्र कुठल्याच प्रकारची चुकी न करता पहिला दे धक्का, पहिला हदरा लागत असताना टीम नांदगावला फलंदाज बाद. प्रतीक उद्दर बॅक टू द पवेलियन. डीजे पहिला हदरा लागत असत. टीम नांदगावला जरूर पाहायला मिळते पहिली सफलता दर्पण मडवीच्या खात्यात आपल्याला पाहायला मिळते. नवीन फलंदाज इनर क्रमांक 3 मनीष फडके. मोठा खेळाडू म्हणून ओळख जरूर आपल्याला मनीषची पाहायला मिळते. चांगली कामगिरी करावी लागेल. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. हाय बॉल तिथे मात्र सुरेख लाईन, सुरेख लेंथ. दर्पण मडवी चांगली गोलंदाजी करत असताना जरूर पाहायला मिळते. सुरेख लाईन, सुरेख लेंथ मध्ये 3 बॉल जरूर फेकी केलेत. पहिला डॉट, त्यानंतर विकेट, त्यानंतर डॉट, असे 3 बॉलचा खेळ त्याच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा असणार तयार गोलंदाज दर्पण मडवी. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, परंतु पंचांचा इशारा. वाईट बॉल. वाईट निश्चित धावफलक पुढे सरसावेल. धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 28 धावा धावफलकावर. अजूनही 25 ची गरज आहे. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. बॅटची एज अँड टेकन. अजून एक फलंदाज बाद. अजून एक फलंदाजाला परतावं लागेल. अजून एक विकेट दर्पण मडवीच्या खात्यात. अजून एक फलंदाज मनीष फडके परतावं लागेल. धक्का क्रमांक 2. डीजे फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील मंगेश गायकर. कमबॅक करून देत असताना आपण गोलंदाज पाहतोय. तिथे आपल्याला पाहायला मिळते दर्पण मडवी. कमालीची गोलंदाजी, सुरेखरित्या गोलंदाजीचे तिथे मात्र प्रात्यक्षिक दाखवत असताना 4 बॉलची फेकी केली आहे. 2 डॉट आणि 2 विकेट त्याच्या नावावर पाहायला मिळतात. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर. दर्पण मडवी. स्ट्राईकला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील मंगेश गायकर. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. दर्पण. हा फटका सुरेख आहे. हा फटका लाजवाब आहे. या फटक्यावर क्लास दाखवलाय. आलाय चौकार. डीजे बॉलचा वेट केला, त्यानंतर त्या बॉलला तिथे मात्र स्लाइस केलं. या बॉलवर आल्या तब्बल धावा 4. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर. हा फटका जरूर अवैध केला. क्षेत्ररक्षक प्रयत्न जरूर करतील. क्षेत्ररक्षक बॉल खाली येतील. कुठल्याच प्रकारची चुकी न करता अजून एक धक्का क्रमांक 3. तिसरी सफलता दर्पण मडवीच्या खात्यात. अजून एक फलंदाजाला परतावं लागेल. मंगेश गायकर बॅक टू द पवेलियन.
नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल निशांत उद्दार. गोलंदाजी ट्रॅकवर सागर परदेशी. धावसंख्या पाहिली तर धावसंख्या धावून पोहोचले तब्बल 32 धावा. अजूनही 21 धाव्यांची गरज आहे. 12 बॉल 21 धावा. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. हा फटका तिथे मात्र सुरेखरित्या केला. क्षेत्ररक्षक असतील परंतु बॉल जाणार सीमा पार. आलाय पहिल्याच बॉलवर चौकार. मनीष फडके आपल्याला पाहायला मिळते ऑन स्ट्राईक. चांगली विध्वंसक पारी त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळते. आई फटका उंचवर केलाय आणि आई बॉल जाणार सीमा पार. पंचांचा इशारा येईल. आलाय मनीष फडकेच्या बॅट मधून ब्रँडेड षटकार. पुन्हा एकदा तिथे मात्र फटका जरूर चांगला केलाय. क्षेत्ररक्षक असतील. या बॉलवर मात्र धाव मिळेल 1. या 1 धावेनिशीर धावफलक पुढे सरसावेल. धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 43 धावा धावफलकावर. अजूनही 9 बॉल आणि 10 धाव्यांची गरज. मनीष कुठले तिथे मात्र कमालीची फलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. पूर्णपणे जबाबदारी घेतली आपल्या संघाची. एकटा लढतोय आपल्या संघासाठी. तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. हा बॉल पंचांचा इशारा असणारे वाईड. तर बिंगारी टीम वाईड साठी रिव्ह्यू नाहीये. तर चला पंच सामना चालू करा. 9 बॉल आणि 9 धाव्यांची गरज. येणारे बॉल असतील 9 आणि 9 धावा. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर. हा फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक असतील बॉल खाली. कुठल्याच प्रकारची चुकी न करता 1 मोर विकेट डाऊन. अजून एक फलंदाजाला परतावं लागेल. अजून एक धक्का लागत असताना तिथे मात्र निशांतला परतावं लागेल. यश वाजेकर. आठ बॉल 9 धाव्यांची गरज. सामन्यामध्ये रोमांचकता वाढत असताना जरूर पाहायला मिळते. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय सागर परदेशी. आई बॉल उंचवर गेलाय. क्षेत्ररक्षक तिथे मात्र
नोमॅन्स लँड मध्ये बॉल जरूर लँड झालाय. एक तर पूर्ण दुसरीचा प्रयत्न आणि या बॉलवर 2 धावा कंप्लीट होतील आणि या 2 धावांची धावफलक पुढे सरसावेल. धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 46 धावा धावफलकावर. अजूनही 7 बॉल आणि 7 बॉल 7 ची गरज, बॉल टू रन ची गरज असणार आहे. तर रोटपाली टीम आपण थांबला असतर तर आपण जाऊ शकता. मॅच होणार नाहीये. बॉल पुन्हा एकदा हवेत आहे. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक बॉल खाली कुठल्याच प्रकारची चुका न करता फलंदाज अजून एक बाद, अजून एक धक्का लागत असताना अजून एक फलंदाजाला परतावं लागेल. दोन टीम्स मध्ये लढत जरूर पाहायला मिळते. एका बाजूला नांदगाव पाहायला मिळतं आणि एका बाजूला आपल्याला भिंगारी. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. पहिल्याच बॉलला मात्र भिरकवण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक असतील तिथे कुठल्याच प्रकारची चुकी न करता या बॉल एक तर कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न आणि तिथे मात्र फलंदाज होणार बाद. दुसरीच्या नादात फलंदाजाला परतावं लागेल. अजून एक धक्का लागत असताना टीम नांदगावला फलंदाज परतावं लागेल धावचीच्या स्वरूपात. नवीन फलंदाज साहिल कुटले जबाबदारी असणार आहे. आता येणारे बॉल असतील 5 आणि 6 धावांची गरज. 5 बॉल 6. पाच बॉल 6. काही कमालीची लढत जरूर पाहायला मिळते. ज्या फलंदाजाने किल्ला लढवला होता तो फलंदाज. हा फटका तिथे मात्र चांगला आहे. हा फटका जाणार सीमा पार. आला षटकार. विनिंग स्ट्रोक टीम नांदगाव साठी. अडलक असतील भिंगारी टीम. आपण चांगली फाईट दिली या मॅच मध्ये, परंतु शेवटच्या क्षणाला नांदगाव टीमनं आपला विजय घोषित केला. आणि नेक्स्ट मॅच असणारे एका बाजूला आपल्याला पाहायला मिळेल अद्विक 11 जनमान नेरे आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळणारा संघ आपल्याला पाहायला मिळेल युवा स्पोर्ट्स नांदगाव. तर दोन्ही कॅप्टनचा लगेच विनंती, आपण टॉस साठी संपर्क साधायचा आहे.